घरफोडी करणारे 3 अट्टल चोरटे जेरबंद, 33 गुन्हे उघड, 61 तोळे सोने व 4 किलो चांदी हस्तगत। घरफोडी करणारे 3 अट्टल चोरटे जेरबंद, घरफोडीचे 32 गुन्हे व मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा उघड, 61 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 4 किलो 787 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 67,48,150 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची कारवाई। तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा हा सलीम शेख राहणार महाड जिल्हा रायगड याने त्याच्या साथीदारासह मिळून केला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली। तसेच तो सध्या बेळगाव येथे वास्तव्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। वरिष्ठांच्या परवानगीने सदर ठिकाणी 5 दिवस वेषांतर करून त्यांचा शोध घेतला। तो मिळून आला नाही। सलीम शेख हा महाड जिल्हा रायगड येथे गेल्याची माहिती मिळाली। तसेच तो बेळगावकडे त्याच्या दुचाकीवरून येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी आंबाघाट शाहूवाडी ठिकाणी सापळा रचून त्यास त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतले। त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे सलीम मोहम्मद शेख वय 37 राहणार गंधारपाले साहिलनगर तालुका महाड जिल्हा रायगड व जावेद मोहम्मद शेख वय 30 राहणार गंधारपाले साहिलनगर तालुका महाड जिल्हा रायगड अशी असल्याचे सांगितले। त्यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे त्यांना अटक करून 13 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतला। पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील साथीदार त्यांचा सावत्र भाऊ तौफिक मोहम्मद शेख वय 30 राहणार रुमालेमळा आर.के. नगर कोल्हापूर, मूळ राहणार संजय गांधी नगर तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक याच्यासह कोल्हापूर जिल्ह्यात 32 घरफोडी गुन्हे केल्याची कबुली दिली। त्याच्याकडून आतापर्यंत एकूण 61 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 4 किलो 787 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, घरफोडी करण्यासाठी वापरलेले 3 वाहने व हत्यारे असा एकूण 67,48,150 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केला आहे। त्याच्याकडून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील आणखीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तिघे एकमेकांचे नात्याने सावत्र भाऊ आहेत। सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड, दापोली, रोहा, मानगाव, पोलादपूर, गोरेगाव इत्यादी ठिकाणी मिळून 12 चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। यातील तौफिक शेख हा मोटरसायकल चोरीचा आरोपी आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, रवींद्र बेंद्रे, शुभम संगपाळ, विशाल चौगुले, प्रवीण पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सागर चौगुले, अमोल कोळेकर, सुरेश पाटील, कृष्णात पिंगळे, सुशील पाटील, राजेंद्र वर्डेकर, राजेश राठोड, रोहित मर्दाने, यशवंत कुंभार, नामदेव यादव, सायली कुलकर्णी, प्रज्ञा पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आतिश मेहत्रे व सर्व पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केलेले आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।